तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा एगलेस टूटी फ्रूटी केक, तोही घरच्या घरी अगदी सहज तयार होतो। नमस्कार, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि अशा वेळी आपण जेव्हा डब्यामध्ये त्यांना पोळी भाजी देतो तेव्हा डब्बा हमखास जसाच्या तसा घरी येतो। अशा वेळी पोळी भाजीसोबत एखादी केकची स्लाइस जर तुम्ही त्यांना दिली तर डब्बा नक्कीच संपेल। तर लहान मुलांपासून मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा अगदी दुकानातून विकत आणल्यासारखा टूटी फ्रूटी केक जो आहे तो आज घरी बनवणार आहोत। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया। तर हा केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे 2 मोठे बोल, ज्याच्यात आपण वेट आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत। सगळ्यात आधी एका बोलमध्ये मी साधारणतः 3/4 कप एवढं दही घेते। हे सगळे पदार्थ जे आपण इथे घेणार आहोत हे सगळे आपल्याला रूम टेम्परेचरचे पाहिजेत, हे लक्षात घ्यायचं आहे। तर 3/4 कप एवढं दही घेतल्यानंतर मी इथे साधारण 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर घेतलेली आहे व 1/4 टीस्पून एवढा बेकिंग सोडा घेतलेला आहे। इथे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घेताना सुद्धा हे जे चमचे आपण घेतो ते पूर्ण फ्लॅट करून आपल्याला या पदार्थांचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आता दह्यामध्ये छान अशी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व हे फुलण्यासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत। इथे दुसऱ्या बोलमध्ये आपण काही सुके पदार्थ घेऊया, पण त्यापूर्वी आपण आपला OTG 15 मिनिटांसाठी 170 डिग्रीवरती प्रीहीट होण्यासाठी ठेवूयात। सुक्या पदार्थांमध्ये सगळ्यात आधी एका चाळणीमध्ये मी 1.5 कप एवढा मैदा घेते। हे सगळे पदार्थ आपल्याला चाळून वापरायचे आहेत। तसंच यामध्ये साधारण 2.5 चमचे म्हणजे 2.5 टेबलस्पून एवढी मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेते। तर कस्टर्ड पावडरमुळे आपल्या केकचा जो स्पॉन्ज आहे त्याला फार छान असं टेक्स्चर येणार आहे। तर इथे जर तुमच्याकडे ही कस्टर्ड पावडर नसेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता, पण मी रिकमेंड करेल की तुम्ही जर शक्य असेल तर ही व्हॅनिला कस्टर्ड पावडरच वापरा। तर हे पहा, आता हे छान असं आपलं चाळून झालेलं आहे। इथे आपलं हे जे दही, बेकिंग पावडर व बेकिंग सोडाचं मिश्रण होतं हे सुद्धा छान फुललेलं आहे। आता ह्यात आपल्याला साखर ॲड करायची आहे। तर साधारण अर्धा कप एवढी पिठी साखर मी यामध्ये ॲड करणार आहे, ती सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे। प्रत्येक वेळी मैदा किंवा साखर असे जे सुके पदार्थ आहेत हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। ते पहा, अगदी व्यवस्थित अशी ही पिठी साखर मी इथे चाळून घेतलेली आहे, जेणेकरून ह्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा मोडल्या जातील। आता ही साखर यामध्ये घेतल्यानंतर हे जे दही, पिठी साखर त्याचप्रमाणे बेकिंग सोडा व बेकिंग पावडरचं मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर साखरसुद्धा आपली या दह्यामध्ये छान अशी विरघळेल व आता यामध्ये आपल्याला जे उरलेले वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते ॲड करायचे आहेत। तर आता आपली इथे साखर छानपैकी विरघळलेली आहे। आता आपण ह्यात ॲड करूया बटर। तर बटरसुद्धा आपल्याला डायरेक्ट ॲड करायचं नाही आहे, तर ते मी मेल्ट करून घेतलेलं आहे। तर साधारण अर्धा कप एवढं हे मेल्टेड बटर मी इथे ॲड करते आहे। सॉल्टेड आहे, जर तुम्ही अनसॉल्टेड वापरत असाल तर ह्यामध्ये अनसॉल्टेड बटरसोबत चिमूटभर मीठ वापरा। त्यासोबतच मी आता इथे साधारणतः 2 टेबलस्पून एवढं आपलं जे ऑइल असतं सनफ्लॉवर ऑइल ते वापरते। कोणतंही फ्लेवरलेस ऑइल तुम्ही इथे वापरू शकता, जेणेकरून केकला आपल्या स्ट्रॉंग असा स्मेल येणार नाही। तर इथे अर्धा कप मेल्टेड बटर व 2 टेबलस्पून एवढं मी ऑइल घातलेलं आहे व ह्याला पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते, जेणेकरून जे आपलं दही तसंच बटर व तेल आहे ते अगदी एकजीव होऊन जाईल। ते पहा, अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट पदार्थ, तो म्हणजे एसेन्स, ज्याच्यामुळे आपल्या केकला छान असा फ्लेवर येणार आहे। तर आता एसेन्स ॲड करताना मी इथे 2 प्रकारचे एसेन्स ॲड करणार आहे। एक आहे पायनॅपल आणि एक आहे व्हॅनिला, कोणत्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता। तर इथे अर्धा टीस्पून मी व्हॅनिला इसेन्स व अर्धा टीस्पून एवढं पायनॅपल इसेन्स घातलेलं आहे। या 2 इसेन्सच्या मिक्सचरमुळे आपल्या फ्रूट केकला फार छान टेस्ट येते। तर त्यामध्ये हा फ्लेवर तुम्ही नक्की ॲड करून अगदी स्टोर ब्रॉड जे आपले टूटी फ्रूटी केक असतात ना तशीच टेस्ट येते। आता 2 बॅचेसमध्ये आपल्याला हा जो मैदा व कस्टर्ड पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे ती या ओल्या पदार्थांमध्ये ॲड करायची आहे। मात्र 2 बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे हे लंप फ्री असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे। तर आता इथे ॲड केल्यानंतर हे पण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दूधसुद्धा ॲड करायचं आहे, मात्र सगळे सुके पदार्थ ॲड केल्यानंतर आपण अंदाजाने यामध्ये दूध ॲड करणार आहोत।
तर एक बॅच जी मी या ओल्या पदार्थांमध्ये मैदा व कस्टर्ड पावडरची घालून घेतली होती ती इथे मिक्स झालेली आहे व आता उरलेलं सगळं जे सुके पदार्थ आहेत ते मी यामध्ये ॲड करून घेते व आता पुन्हा एकदा आपण ह्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मिक्स करते वेळी फक्त आपल्याला खूप जास्त ह्याला बीट करायचं नाही आहे, तर हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर साईडला लागलेला हा सगळा मैदासुद्धा मी यामध्ये घेते व एकदा व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण यामध्ये थोडंसं मिल्क ॲड करूया। अगदी ग्रॅज्युअली आपल्याला दूध ॲड करावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करता येईल। ते आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते अगदी घट्ट झालेलं आहे। तर इथे मी दूध घेणार आहे। दूधसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचर घ्यायचं आहे, कोमट किंवा थंड असं दूध घ्यायचं नाही आहे। तर रूम टेम्परेचर असं 5 टेबलस्पून साधारण आपल्याला इथे लागणार आहे। तर सुरुवातीला इथे 3 टेबलस्पून दूध मी घातलेलं आहे व हे मिक्स करून घेते व त्यानंतर उरलेले 2 टेबलस्पून आपण ॲड करणार आहोत। आता ह्याची जे प्रमाण आहे ते 5 टेबलस्पून दुधाचं आहे, पण बऱ्याचदा असं होतं की मैदा जर जुना असेल तर तो फार जास्त दूध पितो, तर अशा वेळी आपल्याला दूध जास्तसुद्धा ॲड करावं लागेल। तर तिथे तुम्ही मग 2 चमचे आणखीन ॲड केलं तरीसुद्धा चालेल। तर हे पहा साधारण पूर्णपणे 5 टेबलस्पून एवढं दूध मी इथे ॲड केलेलं आहे। आता हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। आपण दुकानातून जे पदार्थ आणतो ते प्रत्येक वेळी फ्रेशच असतील असं नाही आहे, तर बऱ्याचदा जी पीठ असतं, मैदा असतो, हा जुनासुद्धा असू शकतो। अशा वेळी तिथे पाणी किंवा दूध जास्त लागतं आपल्याला। तुम्ही आता पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे हे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे व अशी रिबिन कन्सिस्टन्सी आपल्याला इथे मिळालेली आहे। इथे मी केक टिनसुद्धा ग्रीज करून घेतलेला आहे व इथे मी घेतलेल्या आहेत काही टूटी फ्रुटी। तर आता ह्या टूटी फ्रुटी ज्या आहेत त्या मी एका बोलमध्ये घेते व यामध्ये अगदी थोडासा मैदा घालून मी ह्या ज्या टूटी फ्रुटीज आहे ह्या कोट करून घेते। कोट केल्यानंतर आपण अगदी कट अँड फोल्ड मेथडने या मिक्सचरमध्ये त्याला ॲड करणार आहोत जेणेकरून त्या सिंक होणार नाहीत, तर छान अशा त्या केकमध्ये राहायला पाहिजे म्हणून आपण ह्या कोट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या हलक्या होतील। आता ह्या थोड्या करत मी बॅटरमध्ये घालते व कट अँड फोल्ड पद्धतीने मी ह्याला छान असं मिक्स करणार आहे। कट अँड फोल्ड म्हणजे एक फोल्ड मग त्याला मधून एक कट मारायचं, तर अशा पद्धतीने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे। व आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला केक टिनमध्ये पोर करायचं आहे। केक टिन मी फक्त बटरने ग्रीज करून घेतलेलं आहे, पार्शमेट पेपर किंवा मैदा असं काहीही त्याला लावलेलं नाही। तर अगदी व्यवस्थित असं बटरने ग्रीज केल्यानंतर ह्या केक टिनमध्ये मी जे आपलं मिश्रण होतं ते पोर केलेलं आहे व अगदी 2 ते 3 वेळा ह्याला व्यवस्थित असं टॅप करून घेते जेणेकरून जर ह्यात काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील। व उरलेली जी आपली टूटी फ्रुटी आहे जी आपण कोट करून घेतलेली आहे मैद्यामध्ये ती सुद्धा मी वरून छानपैकी पेरून घेते। आता हा केक आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे, तर मी माझा OTG जो आहे तो 170 डिग्रीला 15 मिनिटं प्रीहीट करून घेतला होता व आता त्यानंतर हा केक मी पुन्हा 170ला 40 मिनिटसाठी इथे बेक करायला ठेवलेला आहे। प्रत्येक OTG हा वेगळा असतो, तर तुम्ही एक 35 मिनिटानंतर आपला केक चेक करायला सुरुवात करा। इथे मी एकत्र 2 केक बेक करण्यासाठी ठेवलेले आहेत, तर दोन्हीही केक बेक करून थंड झाल्यावर मी दाखवते। तर हे पहा आपले केक जे आहेत ते इथे छानपैकी अगदी थंड झालेले आहेत व थंड झाल्यानंतर हे अगदी इझिली डिमोल्ड होतात। तर 40 मिनिटं आपण ह्याला 170वरती छान बेक करून घेतलं होतं व आता तुम्ही पाहू शकता मी याला डिमोल्ड करून दाखवते, अगदी सहज डिमोल्ड होतात। हे पहा छान असे खालून सुद्धा बेक झालेले आहेत, अगदी व्यवस्थित असा आपला केक बेक झालेला आहे। आता जो आपण गोल भांड्यामध्ये केक करायला ठेवला होता तो सुद्धा सेम बॅटरपासून बनवलेला केक आहे, तो सुद्धा मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते। अगदी सहज हे केक डिमोल्ड होतात आणि छान टेस्टला तर अगदी अप्रतिम लागतात। आता इथे हा जो केक मी इथे डिमोल्ड करत आहे तुम्ही पाहू शकता ह्याची बाजू थोडीशी डार्कर झालेली आहे। केक टिनचा सुद्धा फरक पडतो कारण की हा जो गोलवाला केक टिन आहे हा थोडासा पातळ आहे, त्यामुळे हा केक जो आहे तो खालून जास्त ब्राऊन झालेला आहे व चौकोनी जो आहे तो ॲक्च्युली ब्रेड टीन आहे, तर तो थोडासा जाडसर आहे। तर आता हा केक मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते। अगदी शार्प नाईफने आपल्याला इथे हा केक कट करायचा आहे कारण की ह्यात टूटी फ्रुटीज आहेत, तर टूटी फ्रुटीज जर कट नाही झाल्या व्यवस्थित तर केक आपला कट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो। तर हे पहा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असं आपल्या केकचं टेक्स्चर आलेलं आहे, फारच छान केक झालेला आहे। तर केक पूर्ण थंड झाल्यावरतीच आपल्याला कट करायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या। केक जर तुम्ही गरम असतानाच कट केला तर अगदी क्रमली असं तुम्हाला याचं टेक्स्चर मिळेल। तर व्यवस्थित केक थंड होऊ द्या व त्यानंतर तो कट करा, छान असं सॉफ्ट आणि स्पॉन्जी जे टेक्स्चर आहे केकचं ते तुम्हाला मिळेल। तर छान आपला केक इथे तयार झालेला आहे। आता हा पूर्ण केक मी स्लाइस करून घेते व स्लाइस केल्यानंतर ह्याची एक स्लाइस मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। तर हा स्लाइस करून मी सर्व करून घेते।
तर हे पहा, इथे मी हा केक सर्व केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे. टेक्स्चर तर याचं अप्रतिम आलेलंच आहे, मात्र चवीला सुद्धा हा फारच छान झालेला आहे. आता ह्याची जी एक स्लाईस आहे ती तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते व कटसुद्धा करूया आपण. ते पहा, अगदी छान व सॉफ्ट आपला केक तयार झालेला आहे. व हे पहा, मी मुळात तोडून सुद्धा दाखवते किती छान असा याचा स्पॉन्ज तयार झालेला आहे. तर अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा टूटी फ्रूटी केक इथे तयार झालेला आहे. चवीला तर अगदीच अप्रतिम झालेला आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सहज घरातच आपल्या उपलब्ध असणाऱ्या सगळ्या पदार्थांपासून हा एगलेस टूटी फ्रूटी केक नक्की ट्राय करून पहा. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. चला तर मग, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या रेसिपीला, या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.